गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. जन्म शरीर क्षणभंगुरते, धर्म ज्ञान कर्म समजते. माया संसार ज्ञान व्हावे ते खरे ज्ञान. खऱ्या अर्थाने खरं ज्ञान काय आहे तर त्या स्वरूपाचं ज्ञान जे आहे ते खरं ज्ञान काय तर माझ्या स्वरूपात असलेला जो ईश्वर आहे, जो तत्व आहे, श्वास हा सत्य आहे. मग माझ्यामध्ये असणारा श्वास आणि तुझ्यामध्ये असणारा श्वास हा सत्य आहे. मग त्या सत्याला आपण का शोधत नाही, ते शोधलं पाहिजे. तो माझ्यात परिपूर्ण असा भरून परमात्मा आहे, तोच माझ्यात आहे, तो तुझ्यात आहे, सगळ्यांमध्ये आहे. मग आपण शोधतो काय, हे शरीर हे क्षणभंगूर आहे आणि क्षणभंगूर शरीराला हे खऱ्या अर्थाने समजलं पाहिजे. धर्म ज्ञान कर्म ते आपण खऱ्या अर्थाने धर्म आणि ज्ञान समजलं पाहिजे. आपण समजत नाही त्याला, ते समजणं हाच उत्तम आपल्यातला गुणधर्म आहे. आणि केव्हा समजू तर आपल्याला त्याचं ज्ञान झालं पाहिजे. मी वागतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, हे धर्म काय आहे तर ते धर्म मला समजलं पाहिजे. माझ्या कर्मात कृतीत आणलं पाहिजे ते धर्म. आणि माया संसार ज्ञान व्हावे, ही मायेचं ज्ञान झालं पाहिजे. माया स्वरूप हे देह आहे, ही सगळी ब्रह्मांडामध्ये माया आहे. त्या मायेत आपण रुळणारे लोक आहोत. सगळी माया व्यापलेली आहे, पण माया आपल्याला समजली पाहिजे. मायात किती आपण राहिलं पाहिजे. आईचं जेव्हा स्तनपान मूल करतो तेव्हा तो दुधापुरता स्तनपान करतो, पुन्हा आईकडनं बाजूला होतो. रात्रंदिवस स्तनपान करत नाही तो. मग तसंच आपण या संसारामध्ये राहत असताना कसं राहिलं पाहिजे त्याचं चिंतन खऱ्या अर्थाने करणं म्हणजे स्वबोध विचार आहे. म्हणून जागृत स्वबोध मला झाला पाहिजे आणि तो परमात्मा माझ्यात नाही तसा दुसऱ्यात आहे ही जाणीव होणं हा उत्तमातला उत्तम कर्म आपला आहे. ते कर्म बनण्यासाठी आपण जगलो पाहिजे. गुरुदेव दत्त.